अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी पूजा आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, आजचा दिवस हा सामान्य दिवस नाही. आजचा हा क्षण तुमच्या भाग्योदयाचा क्षण आहे, ज्याच्या एका नजरेने मृत्यूसुद्धा थरथर कापतो आणि ज्यांच्या एका शब्दाने वाळलेल्या लाकडालाही पालवी फुटते. अशा आपल्या स्वामी माऊलींचे श्री स्वामी चरित्र सारामृत आज तुम्ही ऐकणार आहात. शास्त्रे आणि थोर संत सांगतात की स्वामी समर्थांची 21 अध्यायांची ही दिव्य कथा फक्त एकदा मनापासून ऐकल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व मोठ्या संकटांचा क्षणार्धात नाश होतो. आज या क्षणापासूनच तुम्हाला स्वामींच्या दिव्य अस्तित्वाची प्रचिती यायला सुरुवात होईल आणि स्वतः स्वामी समर्थ माऊली तुमच्या मनातील अशक्य इच्छा पूर्ण करण्यासाठी धावून येतील. तुमच्या आयुष्यात कितीही मोठे पाप असो, डोंगरा एवढे दुःख असो, शत्रूचा त्रास असो, असाध्य आजार असो, गरिबी असो किंवा साडेसाती पनवतीचा कलेश असो, स्वामी चरित्राची ही अग्निमय कथा या सर्व बाधांना जाळून खाक करण्याची ताकद ठेवते. ही कथा ऐकताना तुमची सर्व काळजी स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि श्रद्धेने या कथेत रमून जा. या दिव्य कथेच्या महासागरात उडी मारण्यापूर्वी स्वामी माऊलींचा आशीर्वाद या क्षणी प्राप्त करण्यासाठी ही कथा स्वामींच्या किमान 5 भक्तांना नक्की शेअर करा. कारण आपली भक्ती वाढवणारे भक्त स्वामींना प्राणप्रिय असतात. तसेच कमेंट बॉक्समध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करून ही कथा लाईक करा. आता आपले डोळे शांतपणे बंद करा, सर्व चिंता विसरा आणि या दिव्य कथेत स्वतःला हरवून टाका. विश्वास ठेवा, तुमची कोणतीही इच्छा अपूर्ण राहणार नाही आणि मरेपर्यंत स्वामी समर्थ माऊलींचे अवैध संरक्षण कवच तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी राहील. चला तर मग अनुभवूया स्वामी नामाचा हा अभूतपूर्व चमत्कार. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे केवळ एक कथा नसून तो भक्तांच्या कल्याणाचा एक दिव्य मंत्र आहे. या कथेची सुरुवात होते अशा एका काळापासून, जेव्हा कर्दळी वनातील घनदाट अरण्य एका महान रहस्याला आपल्या कुशीत घेऊन बसलं होतं. हे तेच कर्दळीवन आहे जिथे दत्तात्रेयांचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी 300 वर्षाहून अधिक तपश्चर्या केली होती. त्यांच्या देहाभोवती मुंग्यांनी मोठे वारूळ तयार केले होते. जणू निसर्गानेच या परब्रह्मांचे रक्षण करण्यासाठी एक संरक्षण कवच काढले होते. कोणाला कल्पना देखील नव्हती या मातीच्या ढिगाऱ्याखाली साक्षात परमेश्वर विसावला आहे. एके दिवशी लाकूड तोडत त्या अरण्यात लाकूड तोडण्यासाठी आला. तो एका मोठ्या झाडावर कुऱ्हाड चालवत असताना चुकून एक वार त्या मुंग्यांच्या वारुळावर बसला. वारूळ फुटले, त्यातून रक्ताची धार वाहू लागली. लाकूड तोड्या घाबरून मागे सरकला, पण त्या क्षणी वारुळातून भव्य अशी मूर्ती प्रकट झाली. मूर्तीवर रक्ताचे डाग होते, पण चेहऱ्यावर अथांग शांती आणि ओठांवर हसू होते. तो लाकूड तोड्या थरथर कापू लागला, पण स्वामींनी त्यांना प्रेमाने जवळ बोलवले आणि सांगितले, भिवू नकोस, ही वेळच अशी होती ज्यामध्ये आम्हाला बाहेर येणे गरजेचेच होते. कर्दळी वनातून प्रकट झाल्यानंतर स्वामींचे भ्रमण चालू झाले. ते कोणत्याही एका ठिकाणी स्थिर राहत नसत. त्यांनी हिमालयाच्या बर्फ शिखरापासून ते रामेश्वरपर्यंत संपूर्ण भारतवर्षात भ्रमण केले. त्यांच्या या प्रवासात त्यांनी त्यांच्या अनेक भक्तांचा उद्धार केला. स्वामी प्रथम प्रज्ञापूर म्हणजे गाणगापूर येथे आले. तिथे त्यांनी आपल्या पादुकांचे प्रथम दर्शन दिले आणि भक्तांना जाणीव करून दिली की जो नृसिंह सरस्वतींचा अवतार होता तोच आता तुमच्या संरक्षणासाठी आला आहे. तिथून स्वामींचा प्रवास पुढे सरकला. स्वामी कधी गंगेच्या काठी ध्यानास्थ बसत, तर कधी प्राण्यांसोबत जंगलात वेळ घालवत. त्यांच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी होऊ लागली. प्रत्येक भक्ताला स्वामींच्या डोळ्यात आईची माया दिसत होती. स्वामींची रीत मोठी अजब होती. ते कधी लहान मुलांसोबत लहान होऊन खेळत असत, तर कधी रागीट होऊन अधर्मी माणसाचा अहंकार मोडून काढत असत. स्वामी मंगळवेढ्यात आले तेव्हा त्यांना दिगंबर महाराज म्हणून ओळखू लागले. तिथे स्वामींनी अनेक चमत्कार केले, पण ते चमत्कार केवळ जादू नव्हते, तर ती भक्तांच्या श्रद्धेची फळं होती. मंगळवेढ्यात असताना
एक अतिशय गरीब माणूस अतिशय संकटात होता. त्याच्याकडे खायला अन्न देखील नव्हते आणि समाजात त्याला मान मिळत नव्हता. तो खूप भक्तीने स्वामींच्या चरणी आला. स्वामींनी त्याला पाहिले आणि जवळ पडलेली वाळलेली काठी त्याला दिली. स्वामी म्हणाले, ही काठी अंगणात नेऊन लाव आणि तिला रोज पाणी घाल. आजूबाजूची लोक हसू लागली. हसत ते म्हणाले, आता वाळल्या झाडाला कशी पालवी फुटेल? पण त्या गरीब इसमाची स्वामींवर अढळ श्रद्धा होती. त्याने ती काठी अंगणात लावली आणि काही दिवसातच त्या काठीला पालवी फुटू लागली. पाहून लोकांचे डोळे विस्फारले. स्वामींनी त्या गरिबाला एक संदेश दिला, जर तुझी श्रद्धा खरी असेल तर तुझ्या वाळलेल्या आयुष्यालाही पालवी फुटेल. ही स्वामींची माया होती. अशक्य गोष्टीलाही शक्य करून दाखवत होती. स्वामींच्या या सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक ठिकाणी वास्तव्य केले, पण त्यांची कर्मभूमी अक्कलकोट होणार होती. पुढील कथा पूर्ण ऐकण्यासाठी माझ्या पुढच्या व्हिडिओची वाट पहा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या, म्हणजे पुढचा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर तुम्हाला आधीच कळेल. धन्यवाद.